देहूमधून तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान सध्या होणार आहे आणि हा सोहळा आता सुरू झालेला बघायला मिळतोय। देहूमधली ही दृश्य आपण बघतोय। तुकोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आता सुरू होतो आहे आणि अर्थातच वारकऱ्यांची ही मोठी गर्दी। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देत आहेत आणि खरतर एक तरी वारी अनुभवावी असं म्हणत प्रत्येक जण यामध्ये सहभागी होताना दिसतोय। अनेक जण आहेत ज्यांनी वाऱ्या मोजलेल्या देखील नाहीयेत किती झाल्या त्या आणि देहूमधून तुकोबांच्या पालखीचा हा सोहळा। गोविंद यामिनी खरंच आहे असं म्हणतात की एकदा तरी वारी अनुभवावी आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये हा एक ट्रेंड बघायला मिळतो। आम्ही ज्यावेळी पुण्यातून ही वारी घेऊन पुढे जातो त्यावेळी पुण्यातले अनेक तरुणी आम्हाला या वारीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। अगदी त्याच पद्धतीने आता बघतोय आपण ते दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी सकाळपासून पंचक्रोशीतले लोक या ठिकाणी अगदी ऊन पावसाचा खेळ खेळत ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये रममान झाले होते। त्या सगळ्यांना आता ही अनुभूती येते ज्यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची ही जी पालखी आहे ती आता बाहेर पडते आणि आजचा हा मुक्काम जरी अगदी 100-150 मीटर अंतरावरती असलेल्या इनामदार वाड्यात असला तरी या प्रस्थानाला हजेरी लावण्यासाठी हा प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी इतके निर्बंध असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात वारकरी अगदी पावसामध्ये, कारण मागच्या अर्ध्या तासापासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्याच पावसामध्ये पुन्हा वारकरी अगदी रममान झालेत आणि आपण बघतोय की अगदी कानावरती ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष आणि मोठ्या प्रमाणात टाळाचा आवाज आपल्या पडतोय आणि पुन्हा एकदा ज्यावेळी हा प्रस्थान सोहळा पुढे या महाद्वारातून बाहेर पडेल त्यानंतर इनामदार वाड्यातच हा पालखी सोहळा विसावणार आहे। असं जरी असलं, निर्बंध जरी असले तरी मोठ्या प्रमाणात वारकरी मात्र इथे या पालखी सोहळ्यात रममान होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यामिनी अगदी गोविंद, त्यामुळे हा प्रस्थान सोहळा आपल्याला अनुभवायचा आहे। आणखी अपडेट्स देखील जाणून घ्यायचे आहेत। एकीकडे मुसळधार पावसाला देखील सुरुवात झाली आहे, मात्र तुका म्हणे सोपी केली पायवाट, अशी ही पायवाट पंढरीपर्यंत घेऊन जाणारी ही सोपी व्हावी अशीच भावना इथल्या प्रत्येक वारकऱ्यांमध्ये आहे।